नमस्ते मित्रांनो. बऱ्याचदा एखाद्या शास्त्रामध्ये खूप चांगले उपचार एखाद्या आजारासाठी, विकारासाठी उपलब्ध असतात, पण त्याची माहितीच आपल्याकडे नसते. मग यामुळे होतं असं, की आपण त्या चांगल्या उपचारांपासनं आपली फारकत होते किंवा चांगले उपचार असताना त्या आजारापासून आपण सहज बरे पण होऊ शकत असतो, तर त्यापासून आपली फारकत होऊ शकते. म्हणून आपण बघणार आहोत मानसिक आजार आणि आयुर्वेदाचे उपचार. धीधैर्यात्मादि विज्ञान मनोदोषौषधम परम, असं ज्या शास्त्रात काही हजार किंवा काही वर्ष आधीच सांगून ठेवलंय, तर त्याच्यामध्ये मनोविकारांची किंवा मानसिक आजारांची चिकित्सा नसेल, चिकित्सा पद्धती उपलब्ध नसेल असं तर अजिबात होऊ शकत नाही. मग एखादा मानसिक आजार, एखाद्या विकाराचं, मानसिक विकाराचं एखाद्या रुग्णामध्ये निदान झालं आणि ते निदान झाल्यानंतर जर त्याला हे माहीतच नसेल की आयुर्वेदासारख्या शास्त्रात सुद्धा त्याचा उत्तम उपचार उपलब्ध आहे, तर मग मात्र तो उपचार घेण्यापासून त्याची विवंचना त्या रुग्णाची होऊ शकते. म्हणून आपण आज एवढंच फक्त बघणार आहोत की मनोविकारात, मानसिक आजारांमध्ये सुद्धा आयुर्वेदात उत्तम उपचार उपलब्ध आहेत. मुळात उन्माद आणि अपस्मार यासारख्या काही विकारांमध्ये आयुर्वेदामध्ये मानसिक आजारांची, विकारांची कारणं, त्यांची जीवनशैली, त्याच्याशी संबंधित करायचे पंचकर्म, त्याच्याशी संबंधित द्यायचा औषधोपचार, अशी व्यवस्थित विचार प्रणाली, व्यवस्थित निदान पद्धती उपलब्ध आहे. एखादा आजार शरीराचा असो किंवा मनाचा असो, आयुर्वेदामध्ये त्या विकाराचं निदान करताना आपण त्याला निदान पंचक असं म्हणतो. म्हणजे त्या निदानाची जीवनशैली, आहार विहार यातली कारणं कोणती, याला आपण हेतू म्हणतो. त्यानंतर लिंग या गोष्टीमध्ये पूर्वरूप, ते आजार होण्याआधी काय काय लक्षणं त्या रुग्णात निर्माण होतात त्याला म्हणतात पूर्वरूप. त्यानंतर त्या आजाराची काय काय लक्षणं आहेत त्याला म्हणतो आपण रूप. आणि उपशय अनुपशय, म्हणजे एखाद्या आजारामध्ये एखाद्या गोष्टीने बरं वाटतं आणि एखाद्या गोष्टीने बरं वाटत नाही, त्याला आपण उपशय अनुपशय म्हणतो. निदानम पूर्वरूपाणी रूपाणी उपशय तथा. तर या वेगवेगळ्या 5 मार्गांनी आयुर्वेदामध्ये निदान पद्धती दिली आहे. मग जसं शारीरिक विकार आहे तसेच मानसिक विकार सुद्धा आहेतच, आणि या मानसिक विकारांचं निदान करायला आयुर्वेदाची स्वतःची निदान पद्धती आहे, स्वतःची उपचार पद्धती सुद्धा आहे. फक्त या उपचार पद्धतीची माहिती सगळ्यांपर्यंत जायला हवी आहे. म्हणजे ती जर गेली आणि आपण वेळेत जर उपचार करू शकलो या मनोविकारांचं, तर आजच्या कन्व्हेन्शनल सायन्समध्ये, आधुनिक वैद्यकामध्ये ज्या मानसिक विकारांना मुळापासून बरं होऊ शकेल अशी संकल्पना नाही, किंवा तो विकार बरा होऊ शकतो किंवा त्याला बरा होण्यासाठीची उपचार पद्धती आहे अशी जी संकल्पना आहे, तर त्याऐवजी काही प्रारंभिक अवस्थांमध्ये मनोविकार हे पूर्ण बरे सुद्धा होऊ शकतात, ही संकल्पना आयुर्वेदाच्या शास्त्राची आहे. फक्त त्यासाठी आवश्यकता आहे वेळेत आपल्याला कळणं की या मानसिक आजारांचं आपल्या आयुर्वेदामध्ये हे निदान आहे आणि त्या निदानाची ही चिकित्सा पद्धती आहे. मग ही मानसिक आजारांची चिकित्सा पद्धती नेमकी काम कशी करते, तर आयुर्वेदामध्ये शरीर पांचभौतिक आहे आणि मनही पांचभौतिक आहे. मग आपला आहार हा सुद्धा पांचभौतिक आहे, आणि मन जर पांचभौतिक असेल तर विशिष्ट मनोविकारांमध्ये विशिष्ट आहार आयुर्वेदाचं शास्त्र सुचवतं. त्याच्यामध्ये रुग्णाची प्रकृती कोणती हा एक भाग आहे, सध्याचा ऋतू कोणता चालू आहे हा दुसरा भाग आहे, आणि त्या मनोविकाराचं निदान काय आहे हा तिसरा भाग आहे. या तिघांच्या अनुषंगाने विशिष्ट आहार आयुर्वेदासारखं शास्त्र त्या आजारांच्या उपचारासाठी सुचवतं. जसं आपल्याला माहिती आहे, वेखंड हे आपल्याला सगळ्यांच्या माहितीची गोष्ट आहे, किंवा गाईचं तूप हे सगळ्यांच्या माहितीचा आहार्य पदार्थ आहे. तर वेखंडासारखे पदार्थ किंवा गाईच्या तुपासारखे पदार्थ हे उत्तम मनोविकारांसाठी उपचारासाठी उपयोगी पडणारी आहार्य द्रव्य आहेत. म्हणजेच जर एखाद्याला कोणती मानसिक, एखाद्या आजाराचं एखाद्या रुग्णामध्ये जर मानसिक निदान झालं असेल, एखादा व्यक्ती जर एखाद्या मानसिक विकाराने रुग्ण असेल, तर त्याच्या आहारामध्ये गाईचं तूप असणं खूप आवश्यक आहे, किंवा वेखंडासारखे पदार्थ असणं खूप आवश्यक आहे. फक्त ते योग्य सल्ल्याने, योग्य मार्गदर्शनाने हे व्हायला हवं. जसं आहाराचं आहे तसंच शरीर शुद्धीचं पण आहे.
जसं शरीराचे आजार झाल्यावर आपण पंचकर्म करतो, तसं मनाचे आजार झाल्यावर सुद्धा पंचकर्म करतो. जसं नस्य चिकित्सा ही जी आयुर्वेदाची चिकित्सा पद्धती आहे, पंचकर्मापैकी एक आहे, तर ती प्रधान चिकित्सा पद्धती मनोविकारांची आहे. जसं पंचकर्माचं आहे तसंच औषधांचं सुद्धा आहे. मनोविकारांसाठी आयुर्वेदामध्ये अनेक औषधं आलेली आहेत. जसं साधं च्यवनप्राश सारखं रसायन औषध, च्यवनप्राश आपल्याला माहिती आहे, किंवा ब्राह्मरसायनासारखं औषध आहे, तर ते मनोविकारांमध्ये विशिष्ट औषधांमध्ये आपल्या आयुर्वेदामध्ये उत्तम पद्धतीने काम करतात असं सिद्ध होतं. आपण पंचनिदानाबद्दल बोललो, तर पंचनिदानामध्ये मनोविकारांसारख्या लक्षणांमध्ये अतिशय प्रमाणामध्ये एखादा व्यक्ती हायपर ऍक्टिव्ह होणं किंवा एखादा व्यक्ती हायपो ऍक्टिव्ह होणं, त्याच्या शारीरिक मानसिक क्रिया खूप वेगाने होणं किंवा त्याची खूप अतिशय मंदपणा त्याच्यामध्ये असणं, किंवा विस्मृतीसारखं लक्षण, किंवा अतिशय चिडचिड असण्यासारखं लक्षण, किंवा एखाद्या छोट्याशा गोष्टीचा खूप मोठा ताण निर्माण होणं यासारखं लक्षण, किंवा एखादी घटना घडली आपल्या समोर आणि त्याला बॅलन्सली आपण रिॲक्ट होता येणं, हे असणं हे निरोगी व्यक्तीचं, निरोगी मनाचं लक्षण आहे. पण जर त्याला चुकीच्या पद्धतीने एखादा व्यक्ती रिॲक्ट होत असेल तर हे आपण आयुर्वेदामध्ये पूर्वरूपांमध्ये मनोविकारांच्या हे लक्षण आपण हे सांगता येतं. आणि मग हे सगळं असताना जी जी लक्षणं मनोविकारांमध्ये होतात ती आपण वाताच्या, पित्ताच्या, कफाच्या लक्षणांमध्ये त्याला धरून त्याची चिकित्सा पण उत्तम पद्धतीने करता येते. या सगळ्यांमध्ये अजून एक महत्वाचा भाग येतो म्हणजे सात्विक, राजसिक आणि तामसिक आहार. आयुर्वेदामध्ये आहाराचे आपण सात्विक आहार, राजसिक आहार आणि तामसिक आहारांमध्ये वर्गीकरण करतो. जसं मांसाहार हा उत्तम राजसिक आहार आहे, शिळे अन्न हा तामसिक आहाराचं उदाहरण आहे, आणि घरी बनवलेलं भूक असताना ताजा जो आहार असतो तो सात्विक आहाराचं लक्षण आहे. जसं गाईचं दूध, जर धारोष्ण गाईचं दूध आपण जर प्यायलं तर ते उत्तम सात्विक आहाराचं लक्षण आहे. म्हणून जर सात्विक आहार आपण जर आपल्या दिनचर्येमध्ये सात्विकता आहारातली, दिनचर्येतली जर वाढवली तर त्याने सत्वगुणाचा उत्कर्ष होतो. तो सत्वगुणाचा उत्कर्ष झाला तर आपल्याला आपलं व्याधिक्षमत्व उत्तम राहतं, आपल्या स्मृती किंवा विचारादी क्रिया मनांच्या ह्या बॅलन्सली संतुलित घडतात आणि त्याने मनोविकारांचं भय राहत नाही. जसं सकाळी लवकर उठणं हे उत्तम सत्वगुण वाढवणारं ऊर्जावर्धक आहे, पण तेच रात्री जागरण करणं हे राजसिक गुण वाढवणार आहे, किंवा दिवसा उशिरापर्यंत लोळत पडणं, उशिरा उठणं हे तमोगुणाचं प्रतिनिधी आहे, तमोगुण वाढवणार आहे. म्हणून दिनचर्येतल्या सुद्धा या गोष्टी जर आपण बदलू शकलो तर त्याचा मनोविकारांवर सकारात्मक प्रभाव पडतो. मनोविकार एकतर कमी होतात, होण्याची संख्या घटू शकते, किंवा झालेला मनोविकार हा उत्तम पद्धतीने ताब्यामध्ये सुद्धा येऊ शकतो. मनोविकारात सुद्धा आयुर्वेदाची उत्तम चिकित्सा पद्धती उपलब्ध आहे, ही माहिती सगळ्यांपर्यंत जायला हवी. आणि जर आपण ही उपचार पद्धती वेळेस अंगीकारली तर आपल्याला मनोविकार होण्याचं भय राहणार नाही, हा एक भाग. दुसरा, मनोविकार झाला असेल तर तो मुळापासून कायमचा बरा होणं यासाठी सुद्धा आपल्याला प्रयत्न करता येतील. आणि ऑटिझम सारख्या समस्या ज्या आधुनिक शास्त्रांमध्ये ज्याला चिकित्सा पद्धतीच नाही, स्क्रिझोफ्रेनिया सारख्या समस्या की ज्याला उपचार पद्धतीच उपलब्ध नाही, तर त्यासाठी सुद्धा उत्तम उपचार पद्धतीचा एक वेगळं दालन आपल्याला खुलं आहे, उपलब्ध आहे. तर त्याचा सुद्धा आपल्याला मुबलकपणे तो विकार बरा करण्यासाठी उपयोग करता येईल. तर माझं तुम्हाला सगळ्यांना सांगणं आहे की नक्की याविषयी आपण अधिक माहिती घ्या. तुम्हाला अधिक माहिती जर याविषयी हवी असेल तर आम्ही नक्की तुम्हाला उपलब्ध आहोत कधीही, आणि या माहितीचा वापर करून आपण मनोविकारांना सहज पराभूत करूया. धन्यवाद.